श्री स्वामी समर्थ. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसला यंदाच्या वर्षी येत आहे ती म्हणजे रमा एकादशी. गोवत्स द्वादशी 17 ऑक्टोबरला असणार आहे, ज्या दिवशी शुक्रवार असणार आहे. आणि हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे, जो म्हणजे रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी यावर्षी एकाच दिवशी आलेली आहे. रमा एकादशी ही लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते आणि वसुबारस गोमातेच्या पूजनाने घरामध्ये आरोग्य आणि समृद्धी येत असते. त्यामुळे असा हा दुहेरी संयोग आलेली या दोन्ही गोष्टींची पूजा आपल्याला एकत्र कशी करता येईल हे जर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली तर अतिशय उत्तम. त्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये रमा एकादशीचं महत्त्व आणि त्याची पूजा आणि यासोबतच वसुबारस याची देखील पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं आपल्या या चॅनेलला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. रमा एकादशी ही अश्विन मासामध्ये दिवाळीपूर्वी येणारी एक एकादशी आहे. माता लक्ष्मीचं एक नाव रमा असं देखील आहे. त्यामुळं ही एकादशी थेट माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संयुक्त कृपेशी जोडली गेलेली आहे. याचा लाभ आपल्याला काय असणार आहे तर या दिवशी तुम्ही व्रत आणि पूजा जर केली तर तुमच्या जीवनामधील सर्व पापे नष्ट होत असतात आणि स्थिर धनलक्ष्मीचा वास होत असतो. यासोबतच या एकादशीचं महत्त्व इतकं मोठं आहे की जे भक्त निष्ठापूर्वक पूजा करतात त्यांना वैकुंठ प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. यासोबतच आपण साजरी करत आहोत ती म्हणजे वसुबारस. यालाच आपण गोवत्स द्वादशी असं देखील म्हणतो, जी आरोग्य आणि समृद्धी याच्याशी संबंधित आहे. वसुबारस हा दिवस दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस असतो. या दिवशी गोवत्स द्वादशी असं देखील साजरे केलं जातं, म्हणजेच धनसंपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी आपण गायी आणि वासराचं पूजन करत असतो. जे लोक गोसेवा करतात त्यांना आरोग्य, संतती, सुख आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होत असते. यासोबतच या दिवशी घरामधील स्त्रिया गायीला नैवेद्य दाखवून तिची पूजा करत असतात आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतात. या दिवशी गोमातेची जर आपण सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला कशा करायच्या आहेत तर आपण सुरुवातीला आता जाणून घेऊया की तुम्हाला याचा संकल्प कशा पद्धतीनं करायचा आहे ते. तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करून हातामध्ये पाणी घेऊन रमा एकादशीच्या व्रताचा आणि वसुबारस या पूजनाचा संकल्प घ्यायचा आहे. रमा एकादशीच्या व्रतामध्ये तुम्ही फलाहार घेतला तरी योग्य पद्धत आहे आणि या दिवशी तुम्हाला तांदूळ खाणं टाळायचं आहे. रमा एकादशीची पूजा आपल्याला सकाळी 11:11 अगोदरच पूर्ण करायची आहे. पूजेच्या ठिकाणी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून त्यासोबतच तुळशीचं पान आणि पिवळ्या रंगाचं फूल अर्पण आपल्याला करायचं आहे. आणि यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम रमालक्ष्मे नमः या कोणत्याही एका मंत्राचा जप करत आपल्याला ही पूजाविधी पूर्ण करायची आहे. वसुबारसची पूजा आपण सूर्यास्ताला करत असतो, म्हणजेच आपण गोधुली मुहूर्तावरती म्हणजे सायंकाळी ही पूजा करतो आणि तीच शुभ मानली जाते. आपल्याला शक्य असेल तर गाईला आणि तिच्या वासराला एकत्र उभे करून आपण पूजा केली तर उत्तम. आणि गोशाळेमध्ये जाऊन पूजा करणं हे देखील खूप शुभ ठरतं. गाईला आपण पुरणपोळी किंवा गहू आणि बाजरीचे पदार्थ अर्पण करत असतो. या दिवशी मान असतो तो म्हणजे बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याचा. बाकी काही जमलंच नाही तर तुम्ही बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगेचा नैवेद्य गाईला अर्पण करू शकता. यानंतर तुम्हाला गाईला प्रदक्षिणा घालायची आहे आणि तिच्या पायाला स्पर्श करून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. आपण आपल्या घरामधील मुलांना बाळांना कसं ओवाळतो त्याचप्रमाणे आपल्याला गाईचं देखील औक्षण या दिवशी करायचं असतं. कारण यामधून आपल्याला जे फायदे होतात ते खूप जास्त असणार आहेत. कारण रमा एकादशीमुळं आपल्याला स्थिर धनलक्ष्मीची प्राप्ती होत असते. वसुबारसेला केलेल्या गोपूजनामुळं आपल्याला भगवान धन्वंतरीची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. गोवत्स द्वादशीच्या पूजेमुळे आपल्याला उत्तम संतती सुख प्राप्त होत असतं आणि दिवाळीच्या शुभ सुरुवातीला हा योग एकत्र आल्यामुळं आपल्याला 5 दिवसांच्या उत्सवाची दणक्यात आणि धार्मिक सुरुवात या दिवसामुळं करता येत असते.
आता यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी 18 ऑक्टोबरला द्वादशी तिथीला एकादशीच्या या व्रताचं पारण करायचं असतं. आपण नेहमीच्या एकादशी व्रताचं ज्याप्रमाणे पारण करतो त्याचप्रमाणे आपल्याला रमा एकादशीच्या व्रताचं देखील पारण करायचं आहे. आता या सर्वांनंतर आपल्याला वसुबारस आपल्याला कोणत्या मुहूर्तावरती साजरी करायची आहे तो मुहूर्त आपण जाणून घेऊया. वसुबारसेच्या या पूजेचा प्रारंभ 17 ऑक्टोबरला सकाळी 11:12 सुरू होत आहे आणि ही जी द्वादशी तिथी आहे ती त्याची समाप्ती 18 ऑक्टोबरला दुपारी 12:18 होणार आहे. वसुबारसेच्या या पूजेचा मुहूर्त आपल्याला प्रदोष काळामध्ये देखील पाहायला मिळतो, जो 4:14 सुरू होणार आहे आणि 7:43 त्याची समाप्ती असणार आहे. त्यामुळे वसुबारसच्या दिवशीची ही पूजा तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी अशा दोन्हीही वेळी करू शकता. पण शक्यतो वसुबारसेची ही पूजा तुम्ही सायंकाळीच करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. वसुबारस हा सण प्रामुख्यानं गोधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला केवळ आपण प्राणी न मानता गोमाता असं देखील म्हणतो. गाय दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र अशा पंचगव्याच्या माध्यमातून मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावत असते. शेतीमध्ये बैलांचं योगदान तर अमूल्य असतं. त्यामुळं त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं आरोग्य आणि कल्याणासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो. वसू म्हणजे धन किंवा संपत्ती. गाय आणि वासरू हे समृद्धी, सुबत्ता आणि सुफलतेचं प्रतीक मानले जातात. संवत्स म्हणजेच वासरासहित गायीची असणाऱ्या मूर्तीची जर आपण पूजा केली तर घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं. या गोष्टींना पौराणिक महत्त्व देखील आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूच्या उद्देशानं हे व्रत केलं जातं. काही कथांनुसार अनेक जन्मामधील कामना पूर्ण तसेच संकटे दूर होण्यासाठी वासरासहित गायीची पूजा केली जाते. एका आख्यायिकेनुसार एका राणीनं केलेल्या वासराच्या वधामुळं झालेल्या पापाचं निराकरण गोवत्स द्वादशीच्या पूजनेमुळे झालं. तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, सुख लाभावं आणि दीर्घायुष्य प्राप्त होवं यासाठी देखील पूजा करत असतात. या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात. गहू आणि मूग हे पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाहीत. उपवास सोडताना विशेषतः बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाल्ली जाते. घरामधील गाय आणि वासरू यांना आंघोळ घातली जाते. त्यांच्या अंगाला हळद कुंकू लावलं जातं. फुलांच्या माळा गळ्यामध्ये घातल्या जातात आणि त्यांची मनोभावे पूजा केली जाते. निरांजनाने म्हणजेच दिव्याने आपण त्यांची ओवाळणी करत असतो. या दिवशी आपण गाईला पुरणपोळी किंवा इतर तुपकट पदार्थांचा नैवेद्य खाण्यासाठी देत असतो आणि अशा पद्धतीनं आपण वसुबारसेच्या दिवसाची सांगता करत असतो. दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि जिच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत अशा गायीच्या पूजनाने होत असते. मैत्रिणींनो, तुम्ही याआधी वसुबारस साजरी केली नसेल तरी देखील यंदाच्या वर्षी ही वसुबारस नक्की साजरी करा. कारण की रमा एकादशी आणि वसुबारस असा दुर्मिळ योग कधीही पुन्हा येणे नाही. त्यामुळं ही वसुबारस अतिशय उत्साहात, आनंदात साजरी करा. जर तुमच्याजवळ आसपास गायी नसतील तर तुम्ही वसुबारसची अशी प्रतिमा मिळते ती बाजारामधून आणून त्याची पूजा देखील नक्की करू शकता. आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.